विविध प्रकारची आमिष दाखवून बऱ्याचदा धर्मांतर केलं जातं। राज्यात धर्मांतर विरोधी कठोर कायदा आणावा अशी मागणी सातत्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून व्हायची। या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आलंय। गेल्या आठवड्यात विधिमंडळात धर्मांतर विरोधी विधेयकावर शिक्कामोर्तब झालंय। रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला। धर्मांतर विरोधी कायद्यामुळे प्रत्येकाला आपापल्या धर्माचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे, पण धार्मिक उन्मादाला वेसण बसेल असा विश्वास व्यक्त होतोय। बळजबरीनं किंवा विवाहाचं आमिष दाखवून अथवा पैसे देऊन धर्मांतर करणं हा गुन्हा आहे। आजवर वेगवेगळ्या पद्धतीनं अनेकांचं धर्मांतर झालंय। अगदी लव जिहादच्या नावाखाली मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीनं धर्मांतरण केलं जातं, तर काही कट्टर आणि धर्मांधांकडून वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवून गोरगरिबांची दिशाभूल करून धर्मांतरण केलं जातं। या विरोधात कठोर कायदा व्हावा अशी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सातत्यानं मागणी व्हायची। खासदार धनंजय महाडिक आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत धर्मांतर विरोधी परिषदही झाली होती। गेल्या आठवड्यात राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्र स्वातंत्र्य धर्म विधेयक 2026 धर्मांतर बंदी कायदा संमत झाला। त्याचं कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय। हा कायदा आणल्याबद्दल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विशेष सत्कार केला। धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर होणं ही काळाची गरज होती। अशा विविध मागण्यांसाठी आजपासून बरोबर 2 वर्षापूर्वी याच कोल्हापुरातील ऐतिहासिक राजश्री शाहू स्मारकमध्ये हिंदू धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं आणि त्या परिषदेमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने 7 नंबरचा आपण ठराव हा होता की हे विधेयक मंजूर व्हावं आणि या विधेयकाची जी मागणी केली होती याला मान्यता देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे विधेयक मंजूर केलंय आणि म्हणूनच कालच्या त्यांच्या याच्यामध्ये त्यांचा आम्ही सत्कार केला। आज सगळ्यात लव जिहादचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे। त्याच्या अडून जे धर्मांतरण व्हायचं याला मोठ्या प्रमाणावर या विधेयकाच्या निमित्ताने चाप बसणार आहे। कोणालाही परस्पर असं धर्मांतरण करता येणार नाही। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यायला लागणार आहे। त्या संदर्भात समिती असणार आहे आणि त्यांनी परवानगी दिल्यानंतरच हे एखाद्याचं धर्मांतरण होणार आहे आणि धर्मांतरण झाल्यानंतर त्याच्या सवलती संपूर्ण काढून घेण्यात येणार आहे। त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा जे फायदा घेऊन जे धर्मांतरण व्हायचं त्याला या निमित्ताने आळा बसणार आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं मी विशेषतः या ठिकाणी अभिनंदन करतो की आज सरकारनं आश्वासन दिलं होतं की हे विधेयक आम्ही मंजूर करू आणि त्यांनी मंजूर केलंय। सकल हिंदू समाज व सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आपण धर्म परिषद घेतली होती आणि याला मार्गदर्शन लाभलं होतं ते आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि खासदार धनंजय महाडिक साहेबांचं। त्यांच्या विशेष प्रयत्नातून ही धर्म सभा आपण घेतली होती। धर्म परिषद अतिशय उत्साहात पद्धतीने साजरी केली। त्यात आपण ठराव केला होता की धर्मांतर बंदी कायदा करावाच आणि तो आपल्या लाडक्या मुख्यमंत्री देवाभाऊंनी पारित पण केला। त्याबद्दल आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं काल त्यांचा छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ चाफ्याचा हार, स्मृतिचिन्ह आणि शाल हे करून भगवी शाल देऊन त्यांचं विशेष अभिनंदन केलं। ते नुकताच धर्मांतर बंदी कायदा झाला आणि जे काय जात्यांत शक्ती होते आणि धर्माधर्मात जे काय भांडणं, लव जिहाद सारख्या घटना होऊन कोल्हापूर जिल्ह्यात सामाजिक स्वास्थ्य सगळं हरवलेलं त्याला आळा घालण्याला मदत होणार आहे। त्यामुळे आम्ही काल सुद्धा देवाभाऊंचा आम्ही अभिनंदन करून सत्कार केला हिंदू धर्माच्या वतीनं। तसंच आम्हाला असं वाटते की काश्मीरमध्ये 370 कलमानंतर झालेला सगळ्यात मोठा जर का कुठला निर्णय झाला असेल तर तो धर्मांतर बंदी कायदा झाला आहे। त्यामुळं आदरणीय मोदी साहेबांचं सुद्धा आम्ही या प्रसंगी अभिनंदन करतोय आणि असेच कायदे आपल्या हिताचे घेतले जावेत या सरकारकडून त्यांना आम्ही रास्त अपेक्षा व्यक्त करतोय। धर्मांतर विरोधी कायद्यामध्ये 7 महत्त्वाचे मुद्दे आहेत। स्वेच्छेनं धर्मांतर करायचं असेल तर 60 दिवस आधी सक्षम अधिकाऱ्याला लेखी नोटीस द्यावी लागेल। त्या नोटिसीवर 3 दिवसात आक्षेप मागवले जातील। धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीला आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेला सक्षम अधिकाऱ्यांकडे घोषणा द्यावी लागेल। तसंच बेकायदेशीर धर्मांतरण केल्यास 7 वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे।
जर धर्मांतर करणारी व्यक्ती महिला, अल्पवयीन, मतिमंद किंवा मागासवर्गीय असेल तर 7 वर्ष तुरुंगवास आणि 5 लाखाचा दंड अशी शिक्षा आहे. तर सामूहिक धर्मांतरालाही अशाच अटी लागू झाल्या आहेत. केवळ धर्मांतराच्या उद्देशानं केलेला विवाह न्यायालय रद्दबातल ठरवू शकेल. अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म आईच्या मूळ धर्माचा मानला जाईल. मात्र बळजबरी किंवा फसवून धर्मांतर झाल्यास त्याविरोधात संबंधित व्यक्तीचे आईवडील, नातेवाईक तक्रार करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कायदा व्यक्तीच्या धर्मस्वातंत्र्यावर बंधन घालत नाही. केवळ फसवणूक, बळजबरी किंवा आमिष दाखवून होणारं धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आहे.